सामन्याकडे, जिथे गोलंदाजीसाठी आलाय सहकार नगर टीम कडून स्वतः संघनायक डेबू. गोलंदाजीसाठी आला डेबू. साईराज आणि मयुरेश ही जोडी धामणे टीमची. पराभूत केलं त्यांनी खरं तर खरिवलीला. चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय साहिराच्या बॅटमधून. मागच्याच मॅचचं प्रत्युत्तर देत असताना चौकार. करंदाजी आज मॅच आहे. काल त्याने भरपूर या मैदानाचा अभ्यास केलाय, सो मजा येईल. परंतु त्यांच्या समोर आव्हान देखील तितकंच कठीण आहे. ते शुभम गोडविंदेचं. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडासा चकतोय, तिथे थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती साईराजला या 2 धावा आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. सोमेश पाटील आमच्या समवेत आहेत ॲज अ गुणलेखक. समिधा तांडेल यांनी देखील फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. त्यांची देखील स्कोरिंग बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होता डेबू. पहिल्या ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन आहे. मागच्या मॅचमध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतरचं कमबॅक त्यांचं बघायला मिळालं. हा ट्रॅकर बॉल रडार मध्ये आणि सरळ व्यासपीठावरती आलाय. षटकार. अगदी पुढ्यात टाकला होता बॉल, स्लॉट मध्ये होता आणि ऑन साइडला अगदी चांगलं एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग होतं. आणि या 6 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. 12 धावा धाव फलकावरती येत आहेत. धामणी संघाच्या एक चांगली सुरुवात करून देतोय साईराज. मागच्या मॅचमध्ये देखील अशीच फटकेबाजी त्यांनी केली. 6 बॉलमध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आक्रमक क्रिकेट दाखवतोय धामणी संघासाठी. महागडी कामगिरी डेबूची. आणखी एक मोठा फटका मिड विकेटच्या गॅप मध्ये, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉल फरार. चौकार. संपलाय. धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. धामणी संघाने एक चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. आडव्या बाटण्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर तिथे आहे प्रतीक. एकच धाव मिळतीये साईराजला. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. आता सिंगल आली आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानावर त्याला माहिती आहे की धावा आल्यात ज्या प्रति षटकामागे पाहिजेत ती सरासरी राखली आहे आणि तदनंतरची सिंगल धाव फलकाला घेऊन जाते 17 या आकड्यावरती. खोलात टाकलेला बॉल मिड ऑफच्या दिशेने. कोणतीही धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचले 17 धावा धाव फलकावरती. सन्मान्य भाऊ दुर्गे मामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कसलखंडचे माजी सरपंच सन्मान्य जयंत मामा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. दोघांचं आपण मनापासून स्वागत करू. प्रशांत दादाचं यांचं आयोजन आणि या सरपंच चषकामध्ये आपण त्यांचं मनापासून स्वागत करतोय. बहिरीनाथ व राधाकृष्ण मित्रमंडळ खरिवली यांच्या वतीने युवा सेना चषकाचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल विलास पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख रायगड आणि त्याचबरोबर सदस्य ग्रुपग्राम पंचायत खरिवली. भव्य दिव्य नाईट रजनीचं आयोजन त्यांनी केलंय. गुरुवार दिनांक 19 मार्च ते रविवार दिनांक 22 मार्च. 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आणि खरिवलीच्या मैदानावरती ते आयोजन केलंय. आणि जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल
तर तुम्ही राकेश गायकर, ऋषिकेश पाटील, विजय भोईर अर्थातच निखिल पाटील यांच्याशी संपर्क करू शकता. पहिले षटक संपले. धावफा 17. बॉलिंगसाठी आलाय पियुष. काय षटक टाकलं होतं मागच्या मॅच मध्ये पियुषने. लेफ्ट हँडेड गोलंदाज. पियुष आलाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल टॅप केलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचतोय डीप मध्ये. दुसरी धाव पाहिजे साईराजला आणि पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचत असताना या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. मोठमोठे फटके त्याबरोबरीने सिंगल स्ट्राईक रोटेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला धामणी टीमच्या बाजूने बघायला मिळत आहेत. आणि सिंगल फार महत्त्वाचे असतात. आबी सरांना देखील माहिती आहे की ज्यावेळेस मोठे फटके थांबतात ना त्यावेळेस धाव फलकाला पुढे घेऊन जाणं हे तितकंच गरजेचं असतं या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. पियुषचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. मोठा फटका षटकार. टर्म क्रिकेटमध्ये ज्या वेळेस एखादं षटक हे मोठं ठरतं ना जास्तीत जास्त धावा येतात ना मग मॅचला यू टर्न देखील तिथूनच मिळतं. मागच्या मॅचमध्ये साईराजने 24 धावा केल्या 6 बॉलमध्ये. ते निर्णायक साबित ठरल्या. तो मॅन ऑफ द मॅच त्या मॅचचा होता. आणि या मॅचमध्ये 4 ओव्हरचे माझे त्याला माहिती आहे 50 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर आम्ही सुरक्षित असू. आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना काय बॅटिंग करतोय साईराज. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार म्हणजे 7 चेंडू आणि 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. कुणाल कदम यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान नवा. सरपंच चषकामध्ये आपलं स्वागत. ऑन साईडला खेळलाय फटका मिड विकेटला. फिल्डर तिथे आहे प्रतीक. थोडंसं फंबल झालं आणि आता साईराजच्या हेंडला जर थ्रो झाला असता तर एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. डेंजर हेंडला तो होता परंतु चुकीच्या एंडला थ्रो झाला. दोन्ही बॅट्समन सुरक्षित पोहोचतायत. 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि या 2 धावसंख्येने धावफलक 27 धावा धावफलकावरती येत आहेत. साईराज सगळ्यांचीच मन साईराजने जिंकलीत आज. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न स्लॉग स्वीप करायचा होता. टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करत असताना पियुष कारण लेफ्टी गोलंदाज आहे राईट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. आणखी एक प्रत्युत्तर देत असताना चांगलं कमबॅक करतो पियुष. मागच्या मॅचचा ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले दाखवत असताना सलगचे 2 निर्धाव चेंडू हे गरजेचे आहेत आता सहकार नगर टीमसाठी. जसे तितके तुम्ही डॉट बॉल टाकाल ना तितका प्रेशर मध्ये येऊ शकतो धामणी संघ. फुलटॉस बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. सलगचा 3रा निर्धाव चेंडू येतो पियुषच्या माध्यमातून. जरी 1 मोठा फटका आला तरी देखील त्याचं देखील कमबॅक बघायला मिळालं मागच्या मॅच सारखा. आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती येत आहेत. ज्याने व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील खेळले सातत्याने. रायगड प्रीमियर लीग असेल मोठमोठ्या स्पर्धा ओपन हाफच्या स्पर्धा खेळल्यात आणि आपल्या फिरकीने अनेक व्यावसायिक दर्जाच्या फलंदाजांना नाचवलंय. असा कुणाल कदम याचा सत्कार इथे होत आहे. शुभम घोडविंदे जर आपण आला असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावरती या. यानंतर एक तगडी फाईट तुम्हाला बघायला मिळेल. एका बाजूला मुलगावचा ढाण्या वाघ शुभम घोडविंदे आणि त्याच्या विरोधामध्ये कुणाल कदम. एक वेगळं बॅटल बघायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. आणि तदनंतर मग केतन मुंडेचा तांबाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहित पाडगेचा योगेश 11 सावरोली संघ. फुलटॉस बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये. प्रतीक तिथे आहे. एकच धाव मिळती आहे फलंदाज मयुरेशला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल
28 या आकड्यावरती. 28 धावा. दोन्ही स्टँड प्रेक्षकांनी भरलेत, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाटील बाबांचं हे भव्य दिव्य मैदान. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेट आणि लॉंगॉनच्या गॅप मध्ये बॉल गेला सीमा पार, आलाय चौकार. कदाचित सायराजचा असावा, कारण जो स्वीट साऊंड त्याच्या बॅट मधून येतोय ना, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 32 धावा धावफलकावरती. एका चांगल्या टोटल कडे मार्गक्रमण सुरू आहे ते धामणी संघाचं. प्रथमेश तिसऱ्या ओव्हरमध्ये इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे मिड विकेटला आणि अंतिम क्षणी तिसऱ्या अटेम्प्टला कॅच कंप्लीट करतोय फलंदाज साईराज बाद. मोठी विकेट साईराजला परतवण्यामध्ये यश आलंय ते प्रथमेशला, आणि धावा फलक जाऊन पोहोचलंय 32 धावा धाव फलकावरती. जे मोमेंटम मिळाले धामणी संघाला ते पुढे घेऊन जावं लागेल. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती विशाल. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. विष्णू पवार यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 200चं कॅश प्राइज आहे आणि हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज आहे धामणी संघासाठी हे पारितोषिक. प्रथमेश विशाल स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला. एक्स्ट्राच्या धावा 5 मिळतील धामणी संघाला. पुऱ्याने येतात आणि अशा वेळेस ही चूक मात्र प्रथमेश कडून घडती आणि दाखवत येतो की स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, चेंडू सटकला आणि सरळ पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला हा चौकार जातोय. धावफलक पोहोचलाय 37 धावा 37. चेंडू द्या. येस, मॅच बॉल देखील येतोय. 37 धावा, 3 बॉल संपलेत. अजूनही एक षटक बाकी, म्हणजे इथून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका चांगल्या टोटल कडे वाटचाल धामणी संघाची इथून सुरू आहे. कारण जो प्लॅटफॉर्म सेट केलाय साईराजने त्याला कंटिन्यू करत असताना, त्याला पुढे घेऊन जात असताना विशाल आणि मयुरेश ही जोडी. यानंतर आपण टॉस साठी मुळगाव संघ आणि शिरवली संघाला इन्व्हाइट करूया. जसे 4 षटक संपतील आपण टॉस करण्यासाठी यायचे. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑफला फिल्डर तिथे आहे सोपी झेल आणि फ्रीचा बॉल असल्या कारणाने इथे बॅट्समन सेफ आहे. 1 धाव मिळतीये विशालला. 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. 38. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. 50 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात इथून. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे आहे. प्रतीकला आपण बघतोय डायरेक्ट हिट करण्याची संधी, परंतु 1 धाव आणि या एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. 39 धावा. धाव फलकावरती येत आहेत. फलंदाज एकत्रित येतात. चर्चा चालू आहे कारण इथून 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 1 षटक बाकी आहे. जास्तीत जास्त धावा, कारण मयुरेश अजूनही डगआउट मध्ये, ज्याने मागच्या मॅच मध्ये 2 षटकार लगावले विजयाचे. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, जोरात फटका खेळायचा होता, परंतु आता इथे रनआउटच्या स्वरूपात तो बाद होतोय आणि धक्का क्रमांक 3 लागतोय तो धामणी संघाला. 3 षटक संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक पोहोचेल 39 धावा धाव फलकावरती.
रनआउटच्या स्वरूपात बाद केलं फलंदाज विशालला. मयुरेश अजूनही क्रीज वरती आहे. मयुरेशने मागच्या मॅच मध्ये काय दर्जेदार बॅटिंग केली होती, परंतु त्याला या मॅच मध्ये स्ट्रायकर मिळाली नाही जास्त. तो स्ट्रायकर एंडला नव्हता आणि त्याचं कारण की काय, आता त्याला थोडेसे हात खुळे करावे लागतील, कारण 2 दर्जेदार षटकार त्याने मागच्या मॅच मध्ये केसले विजयाचे. आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलाय स्वतः प्रतीक आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये 39 धावा धावफलकावरती 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कितपर्यंत पोहोचेल दामणी संघ हे पाहणं फार गरजेचं असेल. हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, कव्हरच्या दिशेने मिस जस्ट केलं तिथे. मिल्टील धावा, रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय मयुरेशला. रनआउटच्या स्वरूपात बाद होते मयुरेश. धाव होती का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु डेंजर एंडला तोच धावत होता, तिथेच थ्रो आला आणि परतावं लागते मयुरेशला. धक्का क्रमांक लागलाय तो तिसरा धामणी संघाला. आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय ऋतिक. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, धावफलक पोचले 40 या आकड्यावरती. अजूनही 5 बॉल, किमान 2 मोठे फटके, 50 पेक्षा जास्त धावा, मग धामणी संघ देखील फाईट बॅक करू शकते या सामन्यामध्ये. जी सुरुवात करून दिली साईराजने, ती सुरुवात टिकवता आली नाही मधल्या फळीच्या फलंदाजांना. मोठे फटके थांबलेत जसं साईराज बाद झाला. हे चित्र काल देखील बघायला मिळालं सातत्याने. प्रतीकचा हा स्लोअर 1 चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय, परंतु दुसरी धाव मिळत नाही. सिंगलच मिळते या बॉल वरती आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 41 धावा. मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आहे प्रतीक. हा ट्रॅकर बॉल, चांगला फटका, कॅच कंप्लीट झाले, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फलंदाज बाद. योगीने शॉट एक्स्ट्रा कव्हरला हवेमध्ये सूर मारत असताना हा कॅच कंप्लीट केला आणि फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 4 लागलाय दामणी संघाला. आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय विजय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, धाव फलक पोहोचले 40 या आकड्यावरती. साईराज विचार करत असेल की जो स्टार्ट मी मिळवून दिला संघाला, त्या सुरुवातीचं सातत्य आम्हाला टिकवता आलं नाही. सातत्याने विकेट्स, मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग, मोठे फटके थांबले आणि तदनंतर आपण बघतोय 40 धावा धावफलकावरती. प्रतीक चांगली कामगिरी करतोय. मागच्या मॅच मध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली, 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली मिळवली आणि तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स घेऊन या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये देखील स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. चला आपण विनंती करू दोन्ही टीमचे कॅप्टन, नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी या. मुळगाव आणि शिरवली आपण रेडी राहायचं लगेच जसे षटक संपतील. प्रतीक पुन्हा सज्ज होत आहे. लोअर फुल टॉस बॉल, परंतु एलिव्हेशन नाहीये, तिथे स्वतः आलाय प्रथमेश आणि आणखी एक फलंदाज बाद. विजय आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय प्रथमेश. शेवटचे काही चेंडू शिल्लक, विकेट्स भरपूर प्रमाणामध्ये प्रतीक घेतोय. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या, या मॅच मध्ये त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या. या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स कंप्लीट करतोय. चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती अचूकता, तदनंतर स्पेस व्हेरिएशन, या सगळ्या गोष्टी त्याच्या बघायला मिळतात. आणि फलंदाजांना रीड करून तो गोलंदाजी करतोय, हे या गोलंदाजीचं वैशिष्ट्य.
शेवटचे काही चेंडू शिल्लक. प्रथमेश गेलाय बॅटिंग करण्यासाठी, लेफ्ट हँडेड बॅट्समन. शेवटचे काही बॉल या 17 मधले. धावफलक पोहोचले 40 वरती. चला संगनायक या दोन्ही. नेक्स्ट मॅच. फुलटॉस बॉल 41 होते आणि या 6 धावा ऍड होत आहेत. 47 धावा धावफलकावरती. साठी चेक करतोय आम्ही. बॅट्समन रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती या षटकाराच्या साह्याने षटकार खेचतोय प्रथमेश. हा ट्रॅकर पाठीमागच्या दिशेने ऑन साइडला. लेफ्ट हँडेड बॅट्समन फार घातक, विस्फोटक आणि आक्रमक असतात. 30 विस्फोटकता दाखवणारा हा षटकार आलाय. शेवट गोड करत असताना, मोमेंटम धामणी संघाच्या बाजूने खेचत असताना बघायला मिळाला फलंदाज प्रथमेश. षटक क्रमांक 14 देखील संपलाय आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 53 या धावा धावफलकावरती. आणि विजयासाठी 24 बॉल आणि 54चं टार्गेट सेट केलंय ते सहकार नगर टीम समोर. स्टेजच्या, आमच्या मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला जावई चायनीज भेल हा स्टॉल आहे. सुमित तांडेल यांचा, त्याचा आस्वाद आपण घ्या. सन्माननीय दुर्गे बाबांचा आम्ही सत्कार इथे करतोय प्रशांत दादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. चला टॉस साठी या दोन्ही संघ टॉस साठी या. मुलगावचा कॅप्टन इथे आलाय. शिरवली टीम आपला कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा. अभि पाटील यांना विनंती करू की आपण या कॉमेंटरी बॉक्स मध्ये या मैदानाचे मालक सुनील पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबरीने उमेश पाटील यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यावं. दुर्गे बाबांचा सत्कार आम्ही इथे करतोय. सन्मान्य जयवंतजी पाटील यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांत दादा खांडेकर यांना. सन्मान्य जयवंत दादा पाटील यांचा सन्मान आम्ही इथे करतोय प्रशांत दादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य सुनीलजी दळवी साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय आपण प्रशांत दादा खांडेकर यांना की आपण सुनीलजी दळवी साहेबांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती करावा. तदनंतर अमोल आपण टॉस करा. टॉस कंप्लीट करा. तिथे घोडुलीचे आमचे पिंगळे साहेब इथे आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांत दादा खांडेकर यांना की आपण घोडुली गावचे पिंगळे साहेब यांचा सन्मान करावा. टॉस घेतोय मुळगाव आणि शिरवली या 2 टीम दरम्यान. पिंगळे साहेबांचा सन्मान. समीद आपण या. रवींद्रजी पाटील यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. पोलीस पाटील आमचे प्रशांत दादा खांडेकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. टॉस जिंकलाय अमोल मुळगाव संघाने आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी शिरवली टीमला इन्व्हाइट केलाय. जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि टार्गेट सेट केले 54 धावसंख्येचं. या पण ऐकूया अभि पाटील यांचा आवाज या द्वितीय सत्रासाठी. थँक्यू सो मच.
धन्यवाद मयूर. द्वितीय सत्राला जरूर सुरुवात होईल. 53चं टार्गेट सेट केलं जाईल का? पहिल्या चेंडूवरती एक दमदार फटका बघायला मिळाला, परंतु इथे मात्र पहिला धक्का बसतो आहे सिया 11 सहकार नगर संघाला. पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे चेहरा आता पडला त्यांचा, कारण पहिला फलंदाज पहिला धक्का बसतोय तो सिया 11 सहकार नगर संघाचा प्रथमेश माघारी परतलाय. जिथे 54चा पाठलाग करायचा आहे या द्वितीय सत्रामध्ये. नेक्स्ट मॅच असेल शिरवली, त्याला फाईट करेल प्रणित 11 मुलगाव. एक मोठा संघर्ष तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही अष्टविनायक मुलगाव अशी तगडी लढत तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये बघायला मिळेल. शुभमजी गुडविंदे याचा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती होईल. प्रत्येक खेळाडूचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. 54चा पाठलाग करायचा सिया 11 सहकार नगर संघाला. जिथे हा पाठलाग करत असता प्रथमेश विचारे मात्र माघारी परतलाय. सुरुवात ही पहिल्या चेंडूवरती फार चांगली केली गोलंदाज अजयने. हा पाठलाग होईल का? शुभम घोडबिंदे याचा सन्मान या ठिकाणी होतोय. प्रशांतदादा खांडेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते पण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत असताना अलॉन द कार्पेट चेंडू खेळून काढला आहे. एक सिंगल मात्र या चेंडूवरती प्राप्त केली गेली आहे. धावसंख्येचं अकाउंट या चेंडूवरती ओपन केलं गेलं. 54चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात ही खरं तर मला मित्रांनो पहिल्या चेंडूवरती बघितला, पण एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली गेली. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल मात्र जोडली गेली, जिथे धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं गेलं. एक धाव स्कोर कार्डवरती आहेत. एक धाव स्कोर कार्डवरती आहेत. 54चा पाठलाग करायचा आहे. अजय बॉलिंग मार्कवरती पुनश्च. देवेंद्र क्षत्रिय एक हार्ड हिटर बॅट्समन यावेळेस कोलाट टाकलं होतं. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका बघायला मिळाला, परंतु रोखून ठेवलं या चेंडूवरती. इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. अशा वेळेस निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती प्राप्त केली गेली. 54चा पाठलाग करायचा आहे. देवेंद्र क्षत्रिय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं एक चांगलं नाव आहे. खोपोली प्रीमियर लीग सारख्या एक मोठ्या स्पर्धेमध्ये एक महत्त्वपूर्ण खेळ त्याचा राहिलेला आहे आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ करणारा हा खेळाडू आहे, ज्याचं नाव अगदी अग्रगण्य स्थानावरती आहे. परंतु तशा प्रकारची कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. उलटास होता, बॅटवर चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला गेला. इथे चेंडू मात्र स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर निघतो आहे. दणदणीत येतो आहे हा चौकार. 4 धावसंख्येच्या मदतीने 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 54चा पाठलाग करायचे. सुरुवात तर आपण खऱ्या अर्थानं बघितली, एक सिंगल आल्यानंतर एक चौकार मात्र खेचला गेला. 5 धावा आहेत. 54चा पाठलाग करायचे. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. धामणी विपक्ष सिया 11 सहकार नगर. नेक्स्ट मॅच अष्टविनायक मुलगाव, त्याला फाईट करेल शिरवली. ही मॅच देखील तुम्हाला बघायला मिळेल. या मॅचमध्ये जसं काही बघायला मिळलं आपण बघतोय, हा मोठा फटका खेचायचा होता. इथे अगदी शरीराच्या मधोमधमध्ये चेंडू बघायला मिळाला. बॅट चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. अशा वेळेस निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. 54चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात खरं तर आपण बघितली या षटकामध्ये आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर एक सिंगल आणि एक चौकार वगळता जास्त काही करू शकला नाही आहे तो सिया 11 सहकार नगर. 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 54चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण बघितली, फक्त 5च धावा आतापर्यंत आल्यात. यावेळेचा चेंडू अगदी चेंडूला सरळ मात्र मिळालेल्या लॉंगॉनच्या मधोमध मारला आहे. चेंडू सीमा पार येतोय. देवेंद्र क्षत्रियच्या बॅटमधून निघाला एक दमदार फटका. षटकार जे बरोबर सूर गवसतात. प्रत्येक चेंडूवरती कोणतं संगीत हवंय ही शोध त्यांचा मात्र सुरू होता. आणि आता मात्र या षटकाच्या मदतीने धावसंख्या होती आहे ती 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आमचे दिदे तांडेल यांना कोण विसरेल, ज्यांनी खऱ्या हाताने 101 गीतं ज्यांच्या माध्यमातून गेल्या 2 रात्रीमध्ये आम्ही ऐकली आणि आजची 3री रात्र सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचं काम हे डीजे तांडेलच्या माध्यमातून होतोय. आपल्याशी मनापासून
आभार व्यक्त करेन. गोलंदाज दुसरा ऋतिक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. सन्माननीय आमचे वैभवजी खांडेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. या स्पर्धेच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागत केलं या फडक्याने. लंगाने मिलियनच्या बरोबर मारतोय. हा एक दमदार फडका. षटकार डीजे तांडेल तांडेल. कारण देवेंद्र क्षत्रिय सारखा एक फलंदाज जो आधुनिक खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या बरोबरीने प्रतीक हा मैदानाच्या आतमध्ये आहे. आमचे सन्माननीय वैभवजी खांडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्वागत. मागच्या चेंडूपती आपण बघायला मिळालं. एक सिंगल मात्र या चेंडूपती प्राप्त केली गेली. ती प्रतीक्षा बॅटमधना एका सिंगलच्या मदतीने 18 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. 54चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर मी तर म्हणेन चांगली होईल का, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये सुरुवात फार चांगली केली होती ती धामणी संघानं. हा उत्तरार्ध आहे. या उत्तरार्धामध्ये सुरुवात चांगली होईल का. द्वितीय सत्राला सुरुवात जरूर झाली आहे. फलंदाजी करणार हा सिया 11 सहकारनगर. यावेळेस फार भरपूर वेग होता. अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू फेकला गेला. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. अशा वेळेस निर्धाव चेंडूची सांगता पाहावी. 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक दुसरं आहे जे ऋतिकचं आपण पाहू शकाल, ज्याच्यामध्ये क्षमता आहे सटीक लाईनने चेंडू हाताळायची आणि तेच उत्तर मात्र या खेळपट्टीवरती दाखवत दिलं गेलं. मगाशी प्रशांतजी खांडेकर साहेबांची चर्चा केली खेळपट्टी कशी बनवली आहे, तर खेळपट्टी मित्रांनो फार चांगली आहे. कधी गोलंदाज कधी फलंदाज हवी ठरतोय अशी खेळपट्टी पोषक या सर्व खेळाडूंना बनवली गेली. फार मेहनत घेतली गेली या स्पर्धेकरिता. यावेळेस मात्र सटीक लाईन चेंडू हाताळला गेला. आउटसाईड ऑफ स्टॉम्प चेंडू बराचसा बाहेर निघतोय आणि एक्स्ट्रा धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. धावत संख्या झाली ती 19. बरेचसे पाहुणे या ठिकाणी या व्यासपीठावरती बसलेत, तर तांड्याला एक विनंती करेन. यस यस धावत संख्या आहे ती टोटल. यावेळेस अतिरिक्त बाउन्स दिला गया. पुनश्च मात्र आउटसाईड ऑफ स्टंप पुनश्च खराब चेंडू बघायला मिळाला. एक्स्ट्रा धाव जोडली गेली. क्षमस्व पुनश्च याची काळजी जरूर घेतली जाईल. 20 धावा आहेत. 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बराचसा प्रेक्षक वर्ग यावेळेस आसमान दाखवलं या चेंडूनं. चेंडू निघून जाईल. मिळालेल्या लोकांच्या डोक्यावरून देवेंद्र क्षत्रीच्या बॅट मध्ये आला हा दमदार फटका. षटकार डीजे तांडेल. सर्व मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती येत आहेत. सर्वांचं मी या सरपंच ट्रॉफीमध्ये मनापासून आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण स्वागत करूया सकल जनांचं, स्वागत करूया या आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं. गोलंदाज तयार. यावेळेस हा उंची जास्त आणि लांबी कमी असलेला फडका पंचांनी केली. ते वेस्टेजचा हा चेंडू मात्र तिसऱ्या पंचाकडे ही मागणी केली आहे. तिसरे पंचचा निर्णय या ठिकाणी आपल्याकडे जरूर येईल. तोपर्यंत जाऊया सत्काराकडे, जिथे या पाहुण्यांचं चला तिसरे आमचे ऑफिशियल पंच मुन्ना पिंगले, जरा कुठे असाल तर आपल्याशी संपर्क करा. जरा तिसऱ्या पंचांची मागणी केली मुन्ना पिंगले.
फलंदाज बाद. धावा संख्या आहे ती 26. 26 धावा. 26 धावा आहेत. बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती बसलेत. प्रशांतदादा खांडेकर यांच्यावरती असलेले नितांत प्रेम करणारी मंडळी आणि सरपंच ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. सरपंच चषक 2026 गावदेवी क्रिकेट संघ जामरुक ऐकविरा क्रिकेट संघ अष्टविनायक मंडप डेकोडस जामरुक आयोजित सरपंच ट्रॉफी 2026 चा हा दमदार सोहळा. सव्वीस नामा स्कोर कार्ड वरती आहेत. मी मुन्ना पिंगले आमचे ऑफिशियल पंच जरा विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. चला CI11 सहकार नगर संघ आपण डगआउट्स मध्ये बघा. तिसरे पंच आहे तिथे. चला फलंदाज बाद आहे. दुसरा धक्का बसतोय CI11 सहकार नगर संघाला. देवेंद्र क्षत्रिय येथील माघारी परततील. नवीन फलंदाज अनुज. धावा संख्या आहे ती 26 धावा. 26 धावा आहेत. गोलंदाजी मार्गवरती ऋतिक षटक आपण खऱ्या हाताने पाहिलं. या षटकातला काही चेंडू शिल्लक. 26 धावा आहेत. अनुज मात्र क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सव्वीस धावा आहेत. बॉलिंग मार्क वरती ऋतिक. अनुज मात्र 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. या षटकातला एक चेंडू कदाचित शिल्लक असेल. यामुळेचा चेंडू अगदी हवेमध्ये चेंडू आहे. शतक चेंडूच्या खाली येतोय. 2-2 शतषकाचा तालमेल थोडासा चुकला आणि इथे मात्र कॉलिंग करणं हवं होतं. इथे जेल मात्र आज सुटलाय. परंतु इथे या चेंडूवरती धाव पूर्ण केली गेल्या. या दोन धावा संख्येच्या बरोबरीने 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शिरवली संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क करा. शिरवली संघाचा कॅप्टन सन्माननीय उमेश काका गावण यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांचं मनपूर्वक या सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत. प्रशांतजी खांडेकर साहेबांचे अगदी जवळचे आणि त्यांची ओळख. तिसरा गोलंदाज विजय लोते. क्या रन बचाएंगे विजय लोते? विजय जिथे धावा संख्येचा विचार केला तर 28 धावा आहेत.
28 धावा आहेत. मॅचकडे आपण जातोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 30 विजय बॉलिंग मार्क वरती आहे. धावा मॅचला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती विजय आहेत. विजय लोते. पहिला चेंडू यावेळेस चांगला फटका दर्जेदार मिड विकेटला क्लिअर करतोय. येतोय हा दणदणीचा षटकार. डीजे तांडेल तांडेल. धन्यवाद डीजे. शिल्पाताई प्रशांत खांडेकर यांच्या नावाची स्पर्धा. सरपंच साहेबा खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण बघितलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये फार चांगली विकास कामं आणि खऱ्या अर्थानं थेट सरपंच म्हणून ज्या खऱ्या अर्थानं आपण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र कट केला. षटक चेंडू पर्यंत पोहोचलो आहे. गली क्षेत्रामधून चेंडू फार वेगानं मात्र निघून गेला. इथे षटक चेंडूने फील्ड केला गेला. तोपर्यंत धावसंख्येत बदल होईल. टोटल 36 धावा. चला स्पीडअप करा जरा. दोन्ही संघांना एक विनंती असेल. 36 धावा आहेत. 36. षटक क्रमांक 30 आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विजयचा जरा स्पीडअप करा. दोन्ही संघांना एक विनंती असेल. यावेळेस सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड केली गेली. एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त केली गेली. एका सिंगलच्या मदतीने 37 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 54चा पाठलाग करायचा आहे. हे षटक क्रमांक 30 आहे. जे विजयचं आपण पाहू शकाल. ऋतिक आणि प्रतीक आणि अनुज अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपण सिया 11 सहकार नगर संघाची बाजू मांडत असताना 54चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही फलंदाज आपल्या संघाची बाजू मांडत असताना स्वतःला सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये 54चा पाठलाग मात्र करत असताना 37 धावा आहेत. गोलंदाज तयार. कट केला. यावेळेस बॅटची एज जरूर लागली आहे. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त केली गेली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली गेली. 38 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. 38 धावा आहेत. 54चा पाठलाग करायचे. सिंगल डबल घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. मोठा फटका येत नाही. अशा वेळेस एक सिंगल धाव मात्र सिया 11 सहकार नगर घेत असताना इथे देखील एक धाव मात्र सन्मानजनक पूर्वक या फटक्याचा निवड केली गेली. इथे देखील एक सिंगल मिळेल. 39 धावा आहेत. शांत पद्धतीने खेळ सुरू आहे. हळूहळू का होईना या 54चा पाठलाग इथे केला जातोय. धावा आहेत. विजय बॉलिंग मार्क वरती. यावेळेस चेंडू समोर बॅक टू द बॉलर. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अशा वेळेस हे षटक या ठिकाणी संपुष्टामध्ये आलंय. धावा संख्या आहे ती 39. 6 चेंडू 15 धावा संख्येची गरज. सहा चेंडू 15 धावा संख्येची गरज. चला स्पीडअप करा. पंच एखादी थांबू देऊ नका. लगेच या मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू 15 धावा संख्येची गरज. मॅच मध्ये आता मजा येणार आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. जसा निर्धाव चेंडू येईल तसा एखादा मोठा फटका येईल तसं या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. बॉलिंग मार्क वरती आलाय सतीशकडे जबाबदारी दिली आहे. कशा प्रकारची ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत त्यांनी कशा पद्धतीने आपला
या गावाच्या अस्तित्वाची लढाई आता हा सतीश मात्र पूर्ण करेल, कारण जिथे धावा सतीशला रोखायच्या आहेत त्या 15 या धावा पूर्ण होणार की सतीश या धावा रोखणार, हा सर्व रसिका प्रेक्षकांना प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवघ्या काही मिनिटातच मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे बॉलिंग मार्कवरती सतीश आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. सहा चेंडू 15 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र समोर लंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आलाय. सन्माननीय या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय उमेश काका गावण शिवसेना संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे धावसंख्या आहे ती 39. इथे सतीशचा पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. विकेट हॅट्रिक साठी विष्णू पवार, विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचे पारितोषिक असेल. हा चेंडू खराब आहे. धावसंख्या झाली ती 40. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावसंख्येची गरज आहे. निश्चितपणे हे पाहुणे या व्यासपीठावरती आपण पाहिले. सन्माननीय उमेश काका गावण शिवसेना संपर्क प्रमुख, सन्माननीय अतुलजी देशमुख सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली, त्याचप्रमाणे परेशजी ठोंबरे, संकेतजी देशमुख, मनीषजी देशमुख, हर्षदजी देशमुख, ऋतिकजी पाटील, पारसजी देशमुख, शुभमजी गोडविंदे यांचे वडील देखील या व्यासपीठावरती आहेत. या सर्वांचं शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितपणे या षटकाच्या समाप्तीनंतर आपण त्या स्वागताकडे जाणार आहोत. शेवटचे 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. सन्माननीय अनंताजी पाटील साहेबांचं देखील या शुभागमन या मुख्य व्यासपीठावर झालंय. त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 4 आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची. मॅच मध्ये मजा येते. एखाद दुसरा विकेट, एखाद निर्धाव चेंडू या मॅच मध्ये मजा आणतोय. 4 चेंडू 14 धावसंख्येची गरज. सिया 11 सहकार नगर की धामणी, हा प्रेक्षकांना पडलेला एक प्रश्न. यातून कोणता संघ विजय होईल? चला वळूया मॅच कडे. बॉलिंग मार्कवरती आहे तो सतीश. न्यू बॅटर ऋतिक. कट करायचा प्रयत्न, खोलात टाकला होता, फसवलं या चेंडूवरती. अक्षरशः विचार करण्यास भाग पडला या चेंडूवरती आणि हा चेंडू मात्र निघतोय तो निर्धाव. शेवटचे 3 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये मजा येते बघा. एखाद 2 मोठे फटके या मॅचचे चित्र स्पष्ट करतील किंवा सतीश आता जी किमया करतोय, आतापर्यंतचा प्रवास बघितला तर अजूनही कोणती धाव या एकशा स्वरूपाची धाव जी आतापर्यंत या षटकामध्ये पाहिली आहे, जी वाईट स्वरूपात मात्र घेतली गेली. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. गोलंदाज सतीश. जल्लोष करतायत धामणीकर. अजूनही मॅच संपली नाहीये. कट केला. इथे बॅटची एज लागली आहे. फलंदाज इथे मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 13 धावा. चला स्पीडअप करा. जास्त वेळ एकत्र येऊ नका धामणी संघ.
2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. चर्चा सुरू होती की एखादा खराब चेंडूवरती मोठा फटका येईल, परंतु सतीशने केलेलं कमबॅक आणि धामणीकरांनी सोडलेला आता सुटकेचा निश्वास. परंतु अजूनही कोणाचं काही घडलं नाहीये. एखादा खराब चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर या मॅचमध्ये मजा येईल. यावेळेस निर्धाव चेंडू निघाला, मॅचमध्ये मजा येते. शेवटचा आता चेंडू उरलाय तो 1 आणि 13 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू मी 10 धावा पण पाहिल्यात. मॅच आहे, या मॅचमध्ये काय घडेल ना हे तुम्ही आम्ही देखील सांगू शकत नाही. हा एका चेंडू 7 धावा देखील झाल्यात. बरेचसे असे या इतिहासाची पानं उघडली गेली तर असे बरेचसे रेकॉर्डवर रेकॉर्ड तुम्हाला बघायला मिळतील. पण तसा इतिहास इथे घडेल का, हा रसिक प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला आता गोलंदाज सतीशच्या माध्यमातून मिळेल. गोलंदाज तयार. फटका जबरदस्त आहे. शेवटच्या क्षणामध्ये का होईना हा चौकार आणि गोल केला, पण सुरुवात इथे थोडीशी खराब बघायला मिळते ती CI सहकार नगर संघाची. हा सामना त्यांनी गमावला आहे, परंतु धामणी संघाचं देखील करूया हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जाण्याआधी वळतोय. शिरवली संघाने आणि चला अष्टविनायक मुलगाव आणि शिरवली या दोन्ही संघाला विनंती, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जातोय.